आज बाप्पासाठी तुम्हीही हे पान मोदक बनवून पहा। त्याकरता सर्वात आधी मी 1 कप एवढे डेसिकेटेड कोकोनट, 1 कलकत्ता पान आणि पाव कप एवढे मिल्क पावडर घेतले आहे। हे सगळे मिक्सरमधून बारीक फिरवून घेतले आहे। त्यानंतर मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केले आणि त्यामध्ये मी 2 चमचे कंडेन्स मिल्क टाकले आहे आणि 2 ड्रॉप हे फूड कलर टाकला आहे। इथे तुम्ही कंडेन्स मिल्क न वापरता पिठी साखरचा वापर केला तरीही चालेल। हे सर्व मिक्सचर आपण व्यवस्थित एकत्र करून हे मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताने याचा एक गोळा तयार होतोय का बघायचा आहे। जर गोळा तयार झाला तर आपलं मिक्सचर हे परफेक्ट तयार झालं आहे। त्यानंतर मी इथे मोदकचा मोल्ड घेतला आहे, याला सगळीकडनं व्यवस्थित तूप लावून घेतला आहे आणि आता आपण बनवलेलं मिक्सचर यामध्ये व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। यामध्ये मी टूटी फुटी भरत आहे, तुम्ही इथे गुलकंद भरलं तरीही चालेल। हे व्यवस्थित सगळ्या बाजूने भरून घेतल्यानंतर पेटी बंद करायची आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा छान सारण दाबून भरून घ्यायचं आहे। तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। हे व्यवस्थित असं छान भरल्यानंतर तुम्ही बघू शकतात आपल्या मोदकचा आकार किती छान आला आहे। हा अलग अंगठ्याने काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मी याला गुलाबाच्या पावडरमध्ये छान कोट करून घेणार आहे। चला तर मग आज तुम्हीही बनवा बाप्पासाठी असा छान पान मोदक आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही केलेला मोदक कसा झाला।